आपण इयत्ता 8वी इतिहास याच्यातलं दुसरं प्रकरण युरोप आणि भारत याचा अभ्यास करणार आहोत. चला तर सुरू करूया. आधुनिक कालखंडामध्ये युरोपात ज्या घटना घडल्या त्यांचा जो प्रभाव आहे तो भारताच्या इतिहासावर सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला या घटनांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, हे प्रकरण मी 2 व्हिडिओमध्ये विभागलेलं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 मुद्दे कव्हर करणार आहोत. पहिला मुद्दा आहे ए, प्रबोधन. दुसरा मुद्दा आहे बी, क्रांतियुग. आणि तिसरा मुद्दा आहे सी, काही महत्वपूर्ण ऐतिहासिक संकल्पना. आता प्रबोधन या मुद्द्याअंतर्गत 3 महत्वाचे मुद्दे येतात. प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध. क्रांतियुगाअंतर्गत 3 महत्वाचे मुद्दे येतात. युरोपातील वैचारिक क्रांती, युरोपातील राजकीय क्रांती आणि युरोपातील औद्योगिक क्रांती. त्याच प्रकारे तिसरा जो मुद्दा आहे सी, काही महत्वपूर्ण संकल्पना, याचे 3 महत्वाचे मुद्दे येतात. भांडवलशाही, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. चला तर मित्रांनो, आपण ए मुद्द्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे ए, प्रबोधन युग. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा जो टप्पा आहे म्हणजे इसवी सन 13व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत ह्या कालखंडात एक महत्वपूर्ण घटना घडून गेली. या ठिकाणी युरोपमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली. या युगाला किंवा या कालखंडाला प्रबोधन युग असे म्हटले जाते. या कालखंडात 3 महत्वपूर्ण घटना घडल्या. प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध. या घटनांमुळेच आधुनिक युरोपचा इतिहास जो आहे तो पूर्णतः बदलून गेला. म्हणून हा जो युग आहे किंवा हा जो काळ आहे याला प्रबोधन युग असे म्हणतात. चला तर याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे प्रबोधन काय असतं त्याचा अभ्यास करूया. प्रबोधनचा अर्थ होतो नवी सुरुवात किंवा जागृती. प्रबोधन युगात युरोपातील कला म्हणजे आर्ट, स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी इत्यादी क्षेत्रांमध्ये ग्रीक व रोमन परंपरांचं पुनरुज्जीवन झालं. म्हणजे काय, म्हणजे ग्रीक व रोमन परंपरा पुन्हा परत फॅशनच्या स्वरूपात पुढे आलेल्या होत्या. त्यातूनच नवीन युगाला सुरुवात झाली आणि सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती घडून आली. आता हा जो काळ होता म्हणजे प्रबोधनाचा जो काळ होता त्यावेळेस मानवतावादाला खूप महत्व प्राप्त झालं. मानवाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलून गेला. ह्याच्या आधी धर्म जो आहे तो विचारांचा केंद्रबिंदू होता, परंतु आता धर्माऐवजी माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू बनला. प्रबोधन जी चळवळ होती ही हळूहळू सर्व क्षेत्रांमध्ये पसरत गेली आणि सर्व क्षेत्र त्याने व्यापून घेतले. मग ज्ञान असो, विज्ञान असो, कला असो, या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला नवनिर्मिती पाहायला भेटते. साहित्य म्हणजे लिटरेचर मधून आणि कला म्हणजे आर्ट मधून मानवी भावभावना आणि संवेदनांचं प्रकटीकरण होऊ लागलं. पहिले सर्व जे ग्रंथ होते, पुस्तकं होते हे लॅटिन आणि ग्रीक या जुन्या भाषांमध्येच होते, परंतु आता लोकांना समजणाऱ्या इंग्रजी आणि फ्रेंच या सर्वसामान्य आणि प्रादेशिक भाषांमधून सुद्धा ग्रंथ छापले जाऊ लागलेत. आणि महत्वाची घटना घडली 1450च्या सुमारास. काय घटना घडली? जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. आता सगळी जी इन्फॉर्मेशन होती, सगळी जी माहिती होती ती छापील स्वरूपात उपलब्ध होती आणि त्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना, नवीन ज्ञान, नवीन इन्फॉर्मेशन हे सगळ्या समाजात पसरली, युरोपीय समाजात पसरली. आणि अशा प्रकारे एक वैचारिक क्रांती सुद्धा घडून यायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच कालखंडात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होऊन गेलं. ऑलराऊंडर अशी पर्सनॅलिटी होऊन गेली. त्या माणसाला अनेक शास्त्रे व कला पारंगत होत्या. तो माणूस म्हणजे लिओनार्डो दा विंची. लिओनार्डो दा विंची हा उत्कृष्ट चित्रकार होता आणि त्याने मोनालिसा आणि द लास्ट सपर सारखे जगप्रसिद्ध असे चित्र रचलेत. परंतु तो फक्त चित्रकारच नव्हे तर तो वेगवेगळ्या कलांमध्ये सुद्धा पारंगत होता. त्याला शिल्पकला म्हणजे स्कल्पचर, स्थापत्यकला म्हणजे आर्किटेक्चर, गणित म्हणजे मॅथमॅटिक्स, अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग, संगीत म्हणजेच म्युझिक आणि खगोलशास्त्र म्हणजे एस्ट्रॉनॉमी या सगळ्या विषयांचा ज्ञान होतं की नाही ते ऑलराऊंडर. चला तर आपण पुढच्या मुद्द्याकडे बघूया. प्रबोधन युग याच्यातला आपला दुसरा मुद्दा आहे धर्म सुधारणा चळवळ. विद्यार्थी मित्रांनो, प्रबोधन युगाच्या आधीच्या काळात लोकांवर धर्माचा जबरदस्त पगडा होता. लोकांपेक्षा धर्माला जास्त महत्व देत होते आणि धर्म जे होतं हे अंधश्रद्धांवर आधारित होतं. परंतु
ह्या सगळ्या गोष्टींना स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे जे विचारवंत होते त्यांनी विरोध केला. त्यावेळेस जी महत्वाची धार्मिक त्यांची एक केंद्र होतं ते होतं रोमन कॅथलिक चर्च. आता रोमन कॅथलिक चर्चचा जो कारभार होता तो खूप भोंगळ कारभार होता. त्या ठिकाणी जुन्या धार्मिक कल्पना होत्या आणि लोक जे होते ते अज्ञानी असल्यामुळे रोमन कॅथलिक चर्च मधले जे ख्रिस्ती धर्मगुरू होते ते लोकांना लुबाडत होते, त्यांचा छळ करत होते, धार्मिक विधीच्या नावावर त्यांच्याकडनं पैसे उगाळत होते. ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात म्हणजे धार्मिक क्षेत्रात हे सगळं जे वाईट कारभार सुरू होतं या विरोधात युरोपमध्ये तेव्हा जी चळवळ सुरू झाली त्याला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. या धर्म सुधारणा चळवळीमुळे मनुष्याला जास्त महत्व प्राप्त झालं. मनुष्याने सद्सद्विवेक बुद्धीने काम घ्यायला पाहिजे, मनुष्य स्वतंत्र असायला पाहिजे, अशा प्रकारचे विचार लोकांमध्ये रुजू लागलेत. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात ही जी चळवळ निर्माण झाली आणि त्यामुळे भरपूर सुधारणा या क्षेत्रात घडून आली. त्यानंतरचा जो आपला मुद्दा आहे, तिसरा महत्वाचा मुद्दा, तो आहे भौगोलिक शोध. भौगोलिक शोधचा अर्थ काय? इथे भौगोलिक शोधचा अर्थ असा की त्यावेळेस काहीतरी जे नवीन समुद्री मार्ग होते त्यांचा शोध लावण्यात आलेला होता. महत्वाची घटना घडली 1453 मध्ये. काय घडलं? एक मोठं साम्राज्य होतं, त्या साम्राज्याचं नाव होतं बायझंटाईन साम्राज्य आणि या बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल. झालं असं की 1453 मध्ये ही जी राजधानी आहे ती राजधानी तुर्कांच्या हाती गेली, कारण की तुर्कांनी तो भाग जिंकून घेतला. आता ह्या राजधानीमधून एक मार्ग जात होता, त्याला म्हणतात खुष्कीचा व्यापारी मार्ग. खुष्कीचा अर्थ होतो तो एक शॉर्टकट मार्ग होता आणि भूमार्ग होता. मग यामुळे नेमकं काय होत होतं? याच्यामुळे आशिया आणि युरोप हे दोन भाग जोडले जात होते या मार्गामुळे. आता तुर्कांनी हा मार्ग बंद करून दिला, त्यामुळे काय झालं की आशिया आणि युरोप यांच्यामध्ये जे संबंध होते म्हणजे व्यापारी संबंध होते ते बंद पडलेत आणि त्यामुळे नवीन भौगोलिक मार्ग शोधण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेणं आवश्यक होतं, त्याची गरज निर्माण झाली. त्याच वेळेस खूप सारे दर्यावर्दी म्हणजे खूप सारे खलाशी हे या नवीन मार्गांच्या शोधात निघाले. त्या संदर्भातली थोडीशी माहिती बघूया. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतच पोहोचला. त्या भागाला त्याने नाव दिलं केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर. त्यानंतर 1492 मध्ये भारताच्या शोधात निघाला ख्रिस्तोफर कोलंबस. परंतु तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तो आपल्याकडे पोहोचला नाही, तो अमेरिका खंडाकडे जाऊन पोहोचला. म्हणजे कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर आपल्याशी संबंधित घटना घडली 1498 मध्ये. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून आपल्याकडे पोहोचला. तो पोहोचला पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात आणि अशा प्रकारे युरोपीय लोक आता आपल्यापर्यंत म्हणजे भारतापर्यंत आणि आशियापर्यंत पोहोचू शकत होते. ह्यानंतरचा पूर्ण इतिहास या शोधावरच आधारित होता. म्हणून ही खूप महत्वपूर्ण घटना आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला ए भाग कोणता होता? प्रबोधन. म्हणजे त्याचे 3 मुद्दे: प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध हे संपलेलं आहे. चला तर आपण बी भागाकडे वळूया. बी भाग जो आहे तो आहे क्रांती युगाचा. याच्या 3 महत्वपूर्ण मुद्दे आहेत: युरोपातील वैचारिक क्रांती, युरोपातील राजकीय क्रांती आणि युरोपातील औद्योगिक क्रांती. पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया, युरोपातील वैचारिक क्रांती. आता प्रबोधन युगामुळे खूप सारे बदल घडले आणि या बदलामुळे काय झालं? या बदलामुळे आधुनिकतेकडे या पूर्ण इतिहासाची वाटचाल झाली. वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे जे अज्ञान होतं किंवा अंधश्रद्धा होती याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न पूर्ण समाज करू लागला. ज्या रूढी होत्या, जुन्या रूढी आणि परंपरा आणि ज्या घटना घडत होत्या या सगळ्याकडे लोक चिकित्सक वृत्तीने आणि दृष्टिकोनातून बघू लागले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघू लागले. आता हा जो होता हा एक पॅराडाइम शिफ्ट होता. म्हणजे पूर्ण विचार जो होता तो लोकांचा बदलणार होता. पूर्ण विचार बदलणार, आमूलाग्र बदल घडणार होतं. आमूलाग्र बदल म्हणजेच क्रांती. विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडणार होते म्हणजे वैचारिक क्रांती. अशा अर्थाने या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली आणि पुढे जाऊन खूप चांगले चांगले वैज्ञानिक शोध लागले आणि त्यामुळे परत या घटनाचा प्रभाव पूर्ण जागतिक इतिहासावर पडला. याच्यातला
बी मुद्दा, याच्यातला दुसरा मुद्दा आहे राजकीय क्षेत्रातील क्रांती किंवा युरोपातील राजकीय क्रांती. युरोपातील राजकीय क्रांती याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती. काय झालं मित्रांनो, आधुनिक कालखंड जे होतं त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये खूप साऱ्या घटना घडल्या. मुख्यतः जर राजकीय क्रांतीचा विचार केला तर 18वं शतक आणि 19वं शतक या दोन शतकांचा विचार करावा लागेल. ह्या कालखंडामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या काही घटना घडल्या. यालाच आपण काय म्हणू, क्रांती म्हणू. मग ह्या युगाला आपण, या काळाला आपण क्रांतियुग असे म्हणू. झालं काय होतं, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. आता लोकशाही जी आहे त्याचा विकास होऊ लागला. म्हणजे लोकप्रतिनिधी, लोकांवर राज्य करणारे जे वेगवेगळे अधिकारी होते ते लोकांच्या मार्फतच निवडले जाणार होते. कॅबिनेट पद्धती ज्या आहेत त्या कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स पास झाला. बिलचा अर्थ होतो कायदा, राईट्सचा अर्थ होतो अधिकार, म्हणजे अधिकारांचा कायदा पास झाला 1689 मध्ये. याच्यात काय केलं गेलं की राजाचे जे अधिकार होते ते सीमित करण्यात आले आणि पार्लमेंटला जास्त अधिकार देण्यात आले. म्हणजे राजेशाहीचं रूपांतर हे हळूहळू लोकशाहीमध्ये व्हायला सुरुवात झालेली होती. आणि ही खूप महत्वपूर्ण घटना आहे. कशात? राजकीय क्षेत्रात. चला तर याच्यात दोन महत्वपूर्ण घटना ज्या होत्या, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती, त्याच्यापैकी पहिल्या घटनेचा आढावा घेऊया. युरोपात जे खूप क्रांतिकारी बदल घडत होते त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. अमेरिका खंडाचा शोध लागला. आता युरोपीय देश जे होते यांचं लक्ष या खंडाकडे गेले आणि युरोपीय देश कसे होते, साम्राज्यवादी होते, वसाहतवादी होते. त्यांना आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता आणि इतर देशांमध्ये वसाहती उभारायच्या होत्या. याच दृष्टिकोनातून इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीला इंग्लंडचं जे वर्चस्व होतं त्या वसाहतींवर नाममात्र होतं, त्यांना खूप जास्त काही अडचण. परंतु हळूहळू इंग्रजांनी त्यांच्यावर जास्त वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्यांच्यावर बंधनं लागली, त्यांच्यावर कर लागलेत. परंतु तिथली जनता कशी होती, तिथली जनता होती स्वातंत्र्यप्रिय. मग स्वातंत्र्यप्रिय जनतेला हे काय मान्य नव्हतं. मग ह्यामुळे काय झालं, त्यांचा संघर्ष निर्माण झाला. इंग्रजांनी जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु जनता जी होती ती मानणार नव्हती. शेवटी इंग्रजांनी युद्ध पुकारले. आता अमेरिकन्स आणि इंग्रज यांच्यात युद्ध होणार होते. अमेरिका जे आहे त्या वसाहतींचं नेतृत्व केलं होतं जॉर्ज वॉशिंग्टनने आणि त्यानंतर यामध्ये युद्ध झाल्यानंतर अमेरिका विजयी ठरला. अशा प्रकारे एका नवीन देशाचा उदय झाला. USA अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आणि हे जे युद्ध लढलं गेलं या युद्धालाच अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतात. पण अमेरिका कशा प्रकारचं राष्ट्र ठरलं, संघराज्य शासन पद्धतीचं. म्हणजेच जे वेगवेगळे भाग होते अमेरिकेचे तिथे एक शासन पद्धती होती आणि अजून एक मुख्य शासन पद्धती होती, जशी आपल्याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे त्याच प्रकारे. त्यानंतर अमेरिकेने लिखित राज्य घटना लिहिली, म्हणजे संविधान लिहिले. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध ही जगाच्या इतिहासातली खूप महत्वपूर्ण घटना आहे. अजून एक महत्वपूर्ण घटना आहे ती कोणती, फ्रेंच राज्यक्रांती. युरोपातील राजकीय क्रांती याच्यातला दुसरा मुद्दा. इसवी सन 1789 मध्ये म्हणजे 1789 मध्ये फ्रान्स मधील जनतेने तिथे जे अनियंत्रित राजेशाही होती आणि सरंजामशाही होती याच्या विरोधात उठाव केला. तर राजेशाहीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की राजाचं राज्य, परंतु सरंजामशाहीचा अर्थ काय होतो, सरंजामशाहीचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी काही सरदार होते राजांच्या हाताखाली काम करणारे आणि काही मोठे मोठे जमीनदार होते. यांच्याकडे खूप सारी मालमत्ता होती, यांना विशेष अधिकार होते, परंतु हा अपेक्षा सर्वसामान्य जनतेला सहन करावं लागत. तर याला म्हणतात सरंजामशाही. मग जनतेने काय केलं, या विरोधात उठाव केला आणि राजेशाही आणि सरंजामशाहीचा पाळाव केला. यालाच फ्रेंच राज्यक्रांती असे म्हणतात. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला खूप बहुमूल्य अशी तत्त्वे दिली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्या तत्वांचा अवलंब आज सुद्धा आपलं संविधान करतं. हे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो? तर मित्रांनो, या दोन महत्वपूर्ण घटना मी तुमच्या समोर ठेवल्या, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती. यांना जगाच्या राजकीय इतिहासात खूप महत्व प्राप्त झाले. यांचा प्रभाव आपल्या इतिहासावर सुद्धा पडतो. ह्याच मुद्द्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे युरोपातील औद्योगिक क्रांती.
त्यामध्ये सुरुवात करूया. 18व्या शतकाचा जो उत्तरार्ध होता, आता ही गोष्ट लक्षात घ्या की 1700 पासून 1799 पर्यंत 18वं शतक आणि 1800 पासून 1899 पर्यंत 19वे शतक. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जसं आज आपण 21व्या शतकात जगत आहोत आणि पुढे अंक हा 20 येतो, 2020 अशा अर्थाने हे तुम्हाला कळत असेल. तर झालं काय, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचे 50 वर्ष, उत्तरार्ध म्हणजे नंतरचे 50 वर्ष, म्हणजे 1750 नंतर युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रात भयंकर असे बदल घडून यायला सुरुवात झालेली होती. वाफेचा शोध लागला आणि बाष्प शक्तीवर म्हणजे वाफेवर चालणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रांचा उपयोग उत्पादनासाठी होऊ लागलेला होता. छोटे छोटे जे घरगुती उद्योग होते त्यांची जागा मोठमोठ्या कारखान्यांनी घेतलेली होती. लोक आता हातमागाऐवजी, हातमाग काय असतं की एक यंत्र तयार केलेलं असतं ते पूर्णतः यंत्रवत नसतं, त्याच्या सहाय्याने हाताने ते माग विणतात म्हणजे जाड कापड तयार करतात. आता हे सगळं कशावर तयार होऊ लागलं, हे सगळं यंत्रावर म्हणजे मशीन्सवर तयार होऊ लागलेलं होतं. आगगाडी आणि आगबोटी सारखे जे वाहतुकीचे साधन होते ते समोर आलेत. शॉर्टकट मध्ये म्हटलं तर एक मशीन वर्ल्ड म्हणजे यंत्रयुग तिथे अवतरलेलं होतं. आणि हा जो सगळा भाग आहे, हे जे सगळे बदल आहेत, आमूलाग्र बदल आहेत, यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. मग औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठून झाली? औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली इंग्लंडमधून आणि स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने पूर्ण युरोपमध्ये पसरून गेली. परंतु तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस इंग्लंडची भरभराट इतकी भयंकर होती की इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हटलं जातं. हा मुद्दा इथेच संपतो. आपण आता सी भागाकडे म्हणजे काही महत्वपूर्ण ऐतिहासिक संकल्पनांकडे वळूया. याच्यातली पहिली संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, भांडवलशाही, कॅपिटॅलिझम. आता कॅपिटॅलिझम किंवा भांडवलशाही काय असते याचा अभ्यास करू. तुम्हाला माहिती आहे की नवीन सागरी मार्गांचा शोध लागला. या सागरी मार्गांच्या शोधामुळे युरोप आणि आशिया हे दोन खंड जोडले गेले. हे खंड जोडले गेल्यामुळे काय झालं, त्यांच्यातला व्यापार जो होता तो परत सुरू झाला आणि त्यामुळे हे व्यापार करण्यासाठी अनेक युरोपीय व्यापारी पुढे येऊ लागले. आता एखाद व्यापारी पूर्ण जहाजभर तर माल पाठवू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना जास्त पैशांची गरज होती. त्यामुळे खूप सारे व्यापारी एकत्रित येऊ लागले एका ग्रुपमध्ये. या ग्रुपलाच कंपनी असं म्हणतात, व्यापारी कंपनी असे म्हणतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही अशाच प्रकारची एक व्यापारी कंपनी होती. मग हे जे राजे रजवाडे होते, युरोपीय राज्यकर्ते होते, हे काय करत होते, ह्या कंपन्यांना लष्करी संरक्षण देत होते आणि त्यांना सुविधा देत होते. त्याच्यामुळे काय होत होतं की त्या देशांची भरभराट होत होती, त्या देशांकडे प्रचंड पैसा हा येत होता आणि यामुळे युरोपीय देशांमध्ये खूप धनसंचय वाढू लागला. नंतर हा जो कमवलेला पैसा असेल तो परत कॅपिटल म्हणून म्हणजे भांडवल म्हणून परत ते काय करायचे, एका प्रकारच्या व्यापारात लावायचे आणि परत ते एक चक्र सुरू झालं पूर्ण. ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, भांडवलशाही असं म्हणू शकतो. भांडवलचा अर्थ तो कॅपिटल, गुंतवलेला पैसा. आता तुम्हाला माहिती आहे की त्यांना आपला माल विकण्यासाठी, कच्चा माल खरेदी करण्यासाठी वसाहतींची गरज होती. त्याच्यातूनच दुसरा मुद्दा जन्माला येतो, वसाहतवाद. मग वसाहतवाद म्हणजे काय की एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वसाहत करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे, म्हणजे वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे. मग जे लोक पैशाने सधन होते, ज्यांच्याकडे लष्कर होतं, सैन्य होतं, असे जे देश होते ते देश काय करत होते, दुसऱ्या देशाचा भूप्रदेश व्यापून टाकत होते आणि त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करत होते. ह्यालाच आपण वसाहतवाद असं म्हणू. युरोपीय देशांच्या याच वसाहतीवाद जो हा प्रवृत्ती झाली त्यांची वसाहतवादाची, त्याच्यामुळेच एक नवीन संकल्पना जन्माला आली, साम्राज्यवाद. म्हणजे आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे. हा विस्तार कशाच्या स्वरूपात करणे, इतर देशांना आपला गुलाम बनवून. तर मग तिसरी संकल्पना कोणती, तिसरी संकल्पना साम्राज्यवाद. मग एखाद्या विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद, म्हणजे आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे. आशिया आणि आफ्रिका खंडातील खूप सारे देश होते ह्या साम्राज्यवादाला बळी पडले.
म्हणजे खूप साऱ्या वसाहती या ठिकाणी स्थापित झाल्या आणि खूप सारे देश हे गुलाम बनलेत. तर मित्रांनो, आज आपण या पहिल्या भागात 3 मुद्द्यांचा अभ्यास केला, ए, बी आणि सी. ए भागात प्रबोधन युग, प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध. बी भागात क्रांतियुग, युरोपातील वैचारिक क्रांती, युरोपातील राजकीय क्रांती. राजकीय क्रांतीमध्ये 2 महत्वाचे मुद्दे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती. त्यानंतर त्याच्यातला 3रा भाग होता युरोपातील औद्योगिक क्रांती. सी भागामध्ये आपण 3 महत्वपूर्ण ऐतिहासिक संकल्पनांचा अभ्यास केला, भांडवलशाही, त्यानंतर वसाहतवाद आणि साम्राज्यवाद. मित्रांनो, ह्या पुढचं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. मी आशा करतो की तुम्हाला हे प्रकरण समजलेलं असेल आणि तोपर्यंत बाय.